condense should mean for the sexual reproduction. That's दुसरी definition सांगितली मी फ्लावरची. What is this flower? Flower is modified condensed shoot. Shoot means stem, young stem ज्याला बोलतात. म्हणजे ऍक्च्युअली फ्लावर काय आहे? मॉडिफाईड कंडेन्स शूट कशासाठी डेव्हलप झालेला आहे? मीट फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. लक्षामध्ये नाही आलं? इज इट क्लिअर? म्हणजे दोन, फ्लावर इज अ स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर ऑफ प्लांट नाउ डेव्हलप और प्रोड्युसेस फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. किंवा ऍक्च्युअल डेफिनेशन फ्लावरची, फ्लावर इज highly modified condensed shoot meant for the sexual reproduction. Idea clear झाली? म्हणजे आता which structures is related to sexual reproduction? Flower. म्हणजे प्लांट्स मधले जे फ्लावर स्ट्रक्चर्स आहेत ते सेक्शुअल रिप्रोडक्शन ला रिस्पॉन्सिबल आहे. नाउ इन सेक्शुअल रिप्रोडक्शन टू इव्हेंट्स, म्हणजे आपण पूर्ण त्याचं बॅकग्राऊंड आपण नंतर स्टार्ट. इट इन्व्हॉल्व्स टू इव्हेंट्स. पहिला आहे मियोसिस. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पहिला इव्हेंट काय होतोय? मियोसिस. क्लिअर? मियोसिस मध्ये काय होतंय? रिडक्शन डिव्हिजन. मियोसिस दॅट इज द रिडक्शन डिव्हिजन टू फॉर्म द हॅप्लॉइड गमीट. म्हणजे मियोसिस मध्ये काय तयार होतात आहे? हॅप्लॉइड गमीट. पहिला इव्हेंट. Sexual reproduction involves two events, which is this first meiosis. What are happen in this case? Formation of gamete. त्याच्यामध्ये मेल फिमेल गमीट तयार होतात. And second one is fertilization. Second events आहे fertilization. What are happen in fertilization? Fusion of male and female gamete to develop 50% of knowledge ठेवलं तुम्ही. Fusion of male and gamete to develop diploid zygote. विसरले का? टू फॉर्म काय फॉर्म होते आहे? मेल अँड फिमेल गमीट डेव्हलप झाले तर विसरता बाबा. म्हणून आपण ते बॅक साईडला करतो थोडं, नाही तर डायरेक्ट स्टार्ट झालं तर काही समजणार नाही. म्हणजे दोन इव्हेंट्स त्याच्यामध्ये घडतात. पहिला मियोसिस, रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गमीट. सेकंड इव्हेंट फर्टिलायझेशन, दॅट मीन्स फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमीट टू फॉर्म डिप्लॉइड साइट. ही आयडिया झाली क्लिअर? नाउ सेक्शुअल रिप्रोडक्शन शो आर कम्प्लीटेड 3 स्टेजेस. 3 स्टेजेस मध्ये कम्प्लीट होते आहे. प्री फर्टिलायझेशन, सेकंड वन फर्टिलायझेशन जे ऑलरेडी पाहिलं आपण आता, आणि पोस्ट फर्टिलायझेशन. हाऊ मेनी स्टेजेस ऑफ sexual reproduction? Completed in 3 stages. First, pre-fertilization, fertilization, post-fertilization. म्हणजे फर्टिलायझेशनच्या आधी काय काय होते, फर्टिलायझेशन मध्ये काय होते ते पाहिलं ऑलरेडी, आणि फर्टिलायझेशनच्या नंतर काय होते. लक्षात आलंय? It is completed in 3 stages. Pre-fertilization, which events occurs, is it clear? Before fertilization. Fertilization च्या आधी काय काय घडते, is it clear? नंतर फर्टिलायझेशन मध्ये काय घडते, फर्टिलायझेशन मध्ये आता पाहिलं आपण मेल अँड फिमेल गमीट फ्यूज टू फॉर्म द डिप्लॉइड झायगोट. आणि पोस्ट फर्टिलायझेशन, आफ्टर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन नंतर काय होते. जसं फर्टिलायझेशन नंतर काय होते, डिप्लॉइड झायगोट. डिप्लॉइड झायगोट पासून काय फॉर्म होईल, नाही पुढे
एम्ब्रिओजेनेसिस टू डेव्हलप एम्ब्रिओ. इज इट क्लिअर? एम्ब्रिओ पासून मग वेगवेगळे ऑर्गन, नंतर ऑर्गॅनिझम. इज इट क्लिअर? ते पुढचं म्हणजे जे एम्ब्रिओ फॉर्म्स होते आहेत म्हणजे तो कोणत्या स्टेज मध्ये येईल? क्लिअर? काही अडचण समजलाय? सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स 2 इव्हेंट्स. 2 इव्हेंट्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात आहे. पहिला मिओसिस, ज्यामध्ये हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट तयार होतात. नंतर फर्टिलायझेशन, त्यामध्ये फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट आणि 2 फॉर्म डिप्लॉइड सायकल. तसंच त्याच्यात 3 स्टेजेस मध्ये कम्प्लिशन होते. पहिली स्टेज प्री फर्टिलायझेशन, दुसरी फर्टिलायझेशन आणि तिसरी फर्टिलायझेशन. लक्षात राहील? नेक्स्ट पुन्हा जाऊ मागे आपण. व्हॉट इज फ्लावर? What is flower? Good definition दिला. Flower is a specialized structure formal plant for the reproduction. किंवा flower is highly modified condensed shoot meant for the sexual reproduction. Clear? असेल ना बाबा 10वी पर्यंत फ्लावर की नव्हतं? सांगा. फ्लावर कन्सिस्टिंग ऑफ 4 वॉल्स. फ्लावर 4 वॉल्स पासून बनलेला आहे. Flower consisting of 4 valves, which are these: calyx, corolla, androecium, and gynoecium. Here, म्हणजे टिपिकल फ्लावर. कोणतेही जर फ्लावर असेल त्याच्यामध्ये काही ऑर्गन कमी असतात, पण टिपिकल साधारण जर कोणतेही फ्लावर पाहिलं, टिपिकल फ्लावर कन्सिस्टिंग ऑफ 4 वल्स. 4 वल्स आहेत. कोणते? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. फ्लावर आणलं असतं तुम्ही, याचं चॅनल होतं तर क्लिअर त्याच्यामध्ये दाखवलं असतं. ठीक आहे. 4 वल्स आहेत. ज्या पाकळ्याच्या बाहेरचा भाग राहते ग्रीन कलरचं लिप लाईक स्ट्रक्चर दिसते, दॅट इज कॅलिक्स. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ कॅलिक्स इज कॉल्ड ॲज, त्याच्यात एक मेंबरला घालतो आपण सेपल. म्हणजे सेपल दॅट इज द मेंबर ऑफ कॅलिक्स. जो पाकळ्यांचा भाग आहे, रोज फ्लावर पाहिला ना, जो पाकळ्यांचा भाग आहे त्या संपूर्ण वरला काय म्हणतो आपण? कोरोना. ते म्हणून काय म्हणतो त्याला आपण? कोरोना. इरेक्लियर. आणि त्याच्यातल्या प्रत्येक मेंबरला मेंबर ऑफ करोला पेटल्स. म्हणजे एक पेटल्स म्हणजे मराठीमध्ये लक्षात आला. संपूर्ण पाकळीला मिळून क्लिअर झालं. ते तिसरा जो आहे वॉल्स आहे तो कोणता आहे? अँड्रोशियम. क्लिअर? तिसरा वॉल्स आहे अँड्रोशियम. मेंबर ऑफ अँड्रोशियम काय होत आहे? मेंबर ऑफ अँड्रोशियम दॅट इज कॉल्ड ॲज स्टेबल. ते स्टेबलचे पार्ट झाले. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम दॅट इज स्टेबल. क्लिअर? म्हणजे स्टेबल काय आहे? मेंबर ऑफ अँड्रोशियम. म्हणजे जे स्टेबल आहे 1, 2, 3, 4 या संपूर्ण याला काय नाव आहे? अँड्रोशियम. त्याच्यातला इंडिव्हिज्युअल मेंबर किती आलं लक्षामध्ये? क्लिअर झालंय? ते 4th one that is called as the gynoecium. 1, 2 आणि 3 याच्या मिळून जे बनते आहे that is gynoecium. क्लिअर? या स्ट्रक्चरला म्हणतात, ह्या एका स्ट्रक्चरला म्हणतात पिस्टिल. 2 नाव दिलेल्या, पिस्टिल किंवा कार्पेट. 2 नावाने ओळखल्या जाते. गायनोशियम.
that is the fourth whorl of flower. And what is the individual member of gynoecium? Either pistil or म्हणजे त्या इंडिव्हिज्युअल मेंबर गायनोशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतो आपण? कार्पेल. हे देखील नंबर ऑफ कार्पेल. हे इथं एकच काढला आपण. विदिन द फ्लावर देयर आर सो मेनी कार्पेल. 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, तो भाग वेगळा. पण संपूर्ण कार्पेलच्या ग्रुपला काय म्हणतो आपण? गायनोशियम. स्टेमनच्या ग्रुपला अँड्रोशियम. सेपलच्या ग्रुपला कॅलिक्स. पेटलच्या ग्रुपला आयडिया क्लिअर झाली की नाही झाली अजून? म्हणजे सेपल दॅट इज द मेंबर ऑफ कॅलिक्स. पेटल मेंबर ऑफ करोला. स्टेमन मेंबर ऑफ अँड्रोशियम. कार्पेल किंवा पिस्टिल गायनोशियम. लक्षात राहील. अरे ही ले पेपर मध्ये डायग्राम पुस्तकामध्ये दिली ऍक्टिव्हिटी लेबल करा. त्याला कोणती लेबल कुठं नाही करायचे, बराबर करायचे. तिथं लेबल्स आहेत तिथं. नाही तर मग इथं दिसाल सेपल, इथं गायनोशियम, इथं कार्पेल. क्लिअर नाव. त्याच्यामध्ये आता तुम्हाला नाही आहे कॅलिक्स अँड करोला आर नॉन इसेन्शियल वर्क. त्यापैकी कॅलिक्स आणि करोला कशा आहेत? नॉन इसेन्शियल बिकॉज दे डू नॉट टेक पार्ट डायरेक्टली इन sexual reproduction, but androecium and gynoecium are essential work. Androecium and gynoecium ला काय म्हणतो आपण? Essential work. Why? Because they directly take part in sexual reproduction. म्हणजे sexual reproduction मध्ये डायरेक्ट टेक पार्ट करतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण? Essential work. कोणते? What are the essential work? Androecium, gynoecium. नॉन इसेन्शियल व कॅलिक्स अँड करोला. हे झाली आयडिया क्लिअर. नीट वाल्यांसाठी, सीईटी वाल्यांसाठी ऍडिशनल इन्फॉर्मेशन क्लिअर. आता नाही आपल्याला डायरेक्ट अँड्रोशियम आणि गायनोशियमच आहे. हो आपण अँड्रोशियम क्लिअर. काय अडचण? अँड्रोशियम दॅट इज द सांगा व्हॉट इज अँड्रोशियम? इसेन्शियल वर्क. दूसरी आइडेंटिटी थर्ड whorl of flower. तीसरी आइडेंटिटी इट इज द मेल रिप्रोडक्टिव वर्क. व्हाट इज एंड्रोशियम? एंड्रोशियम दैट इज द मेल रिप्रोडक्टिव वर्क. पहिली आइडेंटिटी. व्हाट इज दिस एंड्रोशियम? एंड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव वर्क. म्हणजे त्या फ्लावर मधलं कोणतं वर्क्स आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह वर्क. कारण इन फ्युचर विच प्रोड्युसेस मेल कम्युट. कारण तो मेल कम्युट तयार करेल म्हणून त्याची आयडेंटिटी झाली मेल रिप्रोडक्टिव्ह वर्क्स. मग हे मेल आहे तर गायनोशियम काय राहील? फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्क्स. क्लिअर. एक सांगितल्यानंतर दुसरं समजायला पाहिजे ते. व्हॉट इज इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम? स्टेमन. म्हणजे स्टेमन इज द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम. स्टेमन हा अँड्रोशियमचा मेंबर्स आहे. काय करायचं? स्टेमन इज द व्हॉट? व्हॉट इज दिस स्टेमन? इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ. अरे कशाचा? क्लिअर. आपण त्याचा स्ट्रक्चर शॉर्ट्स मध्ये इथे काढलेली जागा तिथे क्लिअर दिसते. नाव व्हॉट इज दिस टेबल? दॅट इज द individual member of
Androecium. What is androecium? त्याला स्पष्ट बोलायचं आहे की मेल रिप्रोडक्टिव्ह. कन्फ्युजन होते पुढे मग आपलं. स्टेमन इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. लक्षात तुम्हाला काय करून आलो मी, तुम्हाला मग सारखंच वाटते अर्थ इज राऊंड. अँड्रोशियम इज मेल रिप्रोडक्टिव्ह वर्क. स्टेमन इज लक्षात येऊन आलं काय काय बोलून आलो मी, नाही तर पुढे जाताना सर्व सारखंच आहे तुमचं. स्टेमन दॅट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. नाउ इट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट: anther, filament and connective. What are the parts of these stamen? Stamen consists of 3 parts: anther, filament and connective. ठीक है. Anther, that is the sac-like part present at the apex of filament. What is anther? A small sac-like part present at the apex of filament. फिलामेंटच्या वर जो सॅक-लाइक पार्ट आहे, सोलन पार्ट आहे, पाउच-लाइक पार्ट आहे, त्याला काय म्हणतो आपण? अँथर. क्लियर? फिलामेंट दॅट इज द बेसल स्टॉक-लाइक पार्ट. त्या स्टेमनचा फिलामेंट काय? बेसल लोअर पार्ट आहे. कसा आहे? स्टॉक-लाइक, दांडी सारखा, म्हणून त्याला म्हणतो आहे बेसल स्टॉक-लाइक पार्ट, दॅट इज फिलामेंट. आयडिया क्लियर? Male reproductive organ. What are the parts? Here, what is anther? Sac-like part present at the apex of filament. What is filament? Stalk-like basal part of. Clear? There. Connective. Now, the small parent gynecologous tissue connected by the anther lobe किंवा anther lobe connected. जे anther lobes आहेत, कारण त्या antherचे पार्ट्स हा एक लोब आहे, दुसरा किंवा एक असेल. These anther lobe connected by the parent gynecologous tissue that is called as the connective. तो त्याच्यावरूनच नाव आलं त्याचं, which connect the anther lobe. म्हणजे anther lobe काय करते? तो कनेक्ट करते. क्लियर? व्हॉट इज कनेक्टिव्ह? Actually, parent gynecologous tissue is it clear? Which connects the anther lobe. This part that is called as connective. तुम्हाला नाही जाऊ दे, तुम्हाला तर हे नाही, फक्त सांगितलं इट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट: anther, filament and connective. संपलं 12. क्लियर? सीमा समाप्त झाली. क्लियर? पुढे. Each anther, generally the anther consisting of 2 lobes. जर त्या anther मध्ये 2 लोब असतील, listen here. If the anther consisting of 2 lobes, that is called as diphthous anther. Clear? Anther consisting of 2 lobes. त्या अँथरचे 2 असे क्लिअर 2 पार्ट होत असतील, त्याला झाले डायफिकस अँथर. इफ अँथर कन्सिस्टिंग ऑफ 1 लोब, that is called as monothecous anther. काय त्याला आपण? मोनोथिकस अँथर. म्हणजे एकच लोब असेल, दॅट इज मोनोथिकस अँथर. 2 असतील, डायथिकस अँथर. लक्षात मिळाला. तर पुढे पुढे जातो आपण. म्हणजे अँथर, इफ द अँथर कन्सिस्टिंग ऑफ 2 लोब, म्हणजे आता ही जी डायग्राम काढली हे कोणत्या अँथर लोबची आहे? डायथिकस अँथरची. चायना मध्ये या प्रकारचा अँथर दिसतोय. हा कोणता झाला? मोनोथिकस अँथर. एक असा आहे
लोब आहे त्याच्यामध्ये. इज इट क्लिअर? त्याच्यामध्ये अँथर डिवाइड नाही झालं, एंटायर एकच लोब आहे, म्हणजे ते कोणतं झालं? मोनोथिकस. चायना रोज मध्ये शेप कोणता आहे? कोणत्या शेप मध्ये आहे? बीन शेप किंवा किडनी शेप. क्लिअर? चायना रोज मध्ये जर आपण त्याच्यामध्ये जर अँथर पाहिलं तर आपल्याला तसे दिसतात मायक्रोस्कोप. ठीक आहे? काही अडचण? व्हॉट इज डायथिकस अँथर? Anther has two lobes. What is monothecous anther? Clear? Then each anther lobe consisting of two chamber. एका anther lobe मध्ये किती चेंबर राहतात आहे? Two chambers. Each anther lobe consisting of two chambers. That is called as पोलन सॅक और पोलन चेंबर. त्यालाच आपण काय म्हणतोय? पोलन सॅक, पोलन चेंबर किंवा मायक्रोस्पोरेंजियम. लक्षात राहतील ना? ईच अँथर लोब कंटेन टू पोलन सॅक. जाऊ द्या चेंबर. टू पोलन सॅक और मायक्रोस्पोरेंजियम. इज इट क्लियर? That means in diathecous anther, how many pollen sac or how many microsporangia are present? Four. Is it clear? That means tetrasporangiate. म्हणजे diathecous anther is tetrasporangiate. Tetrasporangiate चा अर्थ होतो आहे which containing four pollen sac किंवा four microsporangia. सरळ सरळ त्याचा काही असं. जर डायथिकस अँथर टेट्रास्पोरेंजिएट आहे तर मोनोथिकस अँथर इज बायस्पोरेंजिएट. म्हणजे दोनच राहतील ना त्याच्यामध्ये. म्हणजे मोनोथिकस अँथर मध्ये दोनच पोलन सॅक्स आहे. इज इट क्लिअर? डायथिकस अँथर मध्ये किती राहतील? चार राहतील पोलन सॅक्स. म्हणजे याचा आपण ट्रान्सफर सेक्शन आहे आपल्याला डिटेल मध्ये स्टडी मध्ये. इज इट क्लिअर? लक्षात आलं काही अडचण? समजलाय? स्टेमनचं स्ट्रक्चर was important. परत बोलूया आपण. Yes. What is the structure of stamen? द्या लागेल ना कुठून पटकला हा स्टेमन, कुठून आला, काय आला, डायरेक्ट नाही करायचं. फर्स्ट गिव्ह द आयडेंटिटी. एकदम आपण काय करतो एक्झाम मध्ये तलवार काढतो, निवळ काटशूट करून टाकतोय. गडबड नाही करायची. त्यांनी विचारला स्ट्रक्चर ऑफ स्टेमन, तर इट कन्सिस्ट ऑफ थ्री पार्ट. नाही, स्टेमन इज इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ एंडोसियम. इट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन and then to start it consisting of three parts: anther, filament and connective. जाऊ दे anther म्हणजे काय, filament म्हणजे काय, काही द्यायची गरज नाही आहे. डायरेक्ट if the anther contain two lobes, that is called as diathecous anther. Diathecous anther is tetrasporangiate. That means it contains four pollen sacs. Now, if the anther contains only one lobe, that is called as monothecous anther. Clear? हे आपल्याला complete माहिती पाहिजे. Is it clear? तसंच गायनोशियमचं. गायनोशियमच्या वेळेस आपण गायनोशियमचं परत मागे जो आपण म्हणजे आता फ्लावरचे नावामध्ये काही कन्फ्युजन नाही तर उद्याला नेक्स्ट पिरियडला घेऊन यायचं. चायना डॉगचं फ्लावर, याचा फ्लावर म्हणजे सेपस कोणते, पेटस कोणते, अँड्रोशियम कोणते, त्याच्यात स्टेमन कोणते, फिलामेंट कोणते, धोत्र्याचं फुल सापडलं तर फारच छान. त्याच्यामध्ये क्लिअर कट इज इट क्लिअर म्हणजे स्टेमन. धोत्र्याचं फुल माहित आहे ना की नाही माहिती? हा नाही माहिती धोत्र्याचं फुल. आता गायनोशियमचा फॉर्म्युला शॉर्ट मध्ये म्हणजे नंतरची गडबड नाही आहे. गायनोशियम, गायनोशियम दॅट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. क्लिअर? कोणता? गायनोशियम नाही. गायनोशियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह वर्क किंवा पार्ट. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड एज
ज्याला बोलले काय इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोसियम इज कॉल्ड एज कार्पेल. Idea clear? Then, what is the structure of carpel? Each carpel consisting of three parts. Each carpel consisting of three parts. Here, stigma, style and oli. हा एक मधला पार्ट आहे. Carpel consisting of three parts, which are these: stigma, style and oli. म्हणजे कार्पेलचे तीन पार्ट्स आहेत. स्टिग्मा आहे, स्टाइल्स आणि कार्पेल. स्टिग्मा दॅट इज द अपायकल कॅपिटेड पार्ट ऑफ कार्पेल. म्हणजे कार्पेलचा सर्वात वरचा पार्टला काय म्हणतो आपण? स्टिग्मा. मिडल इलॉंगेटेड ट्युब्युलर पार्ट दॅट इज स्टाइल. बेसल सोलन पार्ट of carpel that is म्हणजे carpel consisting of three parts: stigma, style and ori. Stigma, upper capitate part, that is stigma. Middle tubular part, style, and basal solar part, that is ori. म्हणजे कार्पेलचा बेसल सोलर पार्ट आहे. काही अडचण? इन फ्युचर ओरी डेव्हलप्स इनटू फ्रुट्स. त्या ओरी पासूनच पुढे आफ्टर पोस्ट फर्टिलायझेशन काय काय म्हणजे त्या ओरी पासून फ्रुट्स. आणि त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर दाखवले, व्हॉट आर दीज? दॅट इज द ओयुल्स. त्याच्यामध्ये जे पार्ट आहे आतमध्ये पुढे येईलच आपल्याला. व्हॉट आर दीज? कन्फ्युजन नका हो ओयुल्स आणि ओरी मध्ये. ओयुल्स डेव्हलप्स इनटू सीड. ओयुल्स पासून काय डेव्हलप होतील पुढे? सीड. ओरी पासून नंतरचा भाग आहे जाऊ. क्लिअर? तर एवढं आपल्याला म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन शिकायचं असेल तर फ्लावरची एवढी माहिती असणं आवश्यक आहे. हे देखील अँथर पर्यंत कुठे गेलो होतो आपण? ईच डायथिकस अँथर कंटेन 4 pollen sacs. Is it clear? म्हणजे डायथिकस अँथर and these pollen sacs which contain the sporogenous tissue किंवा which contain the pollen mother cell किंवा microspore mother cell, and this pollen mother cell which develops into the pollen grains. Simple मध्ये pollen sac contain the diploid pollen mother cell. त्याला दुसरं नाव आहे microspore mother cell. And now which undergoes meiosis division to develop the pollen grains. ते pollen grains contain करते हैं. These pollen grains in future produces काय प्रोड्यूस करते हैं? मेल, जे आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट पिरियडला. क्लिअर?